रोज रोज स्वयंपाक काय बनवायचा हा मोठा प्रश्नच आहे. त्याहीपेक्षा तो स्वयंपाक सगळ्यांना आवडीचा असला पाहिजे. त्यासाठी कुकरमध्ये तेल टाकून घेतलं. त्यामध्ये तेजपान, भेंडी विलायची, कलमी, जिरं, मोहरी कडकडल्यानंतर उभा पातळसर चिरलेला कांदा टाकायचा. हिरवी मिरची, लसण टाकून छान हे परतून घ्यायचं. त्यामध्ये आधरवधर वाटलेलं लसण अद्रकही टाकायचं आणि हे सगळं चांगलं असं परतायचं आहे. आता परतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, लाल तिखट, गरम मसाला, धनाजिरा पावडर, आमचूर पावडर, हळदी पावडर टाकून छान हे परतून घ्यायचं. आता परतल्यानंतर यामध्ये बटाट्याचे मोठाले काप टाकून घेतलेले आहे. बटाट्याचे वरचे सालं काढून धुवून चिरून मोठाले काप यामध्ये टाकून छान हे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि वरून अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे. आता त्यानंतर कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या हे काढून घ्यायच्या आहेत. तर पाहू शकता कलर तर खूप मस्त आलेला आहे आणि तरीसुद्धा छान आलेली आहे. आता तुम्ही अशीही खाऊ शकता, पण मी याला मॅशरच्या साहाय्याने अशा पद्धतीने मॅश करून घेणार आहे. म्हणजे खूपच मस्त अशी ही पातळवाळी भाजी बनवून तयार होते. तर या ठिकाणी ही भाजी बनवून तयार झालेली आहे. आता मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये 1 वाटी रवा टाकून घेतला. याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. अर्धी वाटीलाही थोडंसं कमी खोबराकीस टाकलं. खोबराकीस जरूर टाका, त्यामुळे चव ही खूप मस्त येते. दही अर्धी वाटी आणि 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि एकदम बारीक असं मिक्सरमधून फिरून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीचं वाटण असलं पाहिजे. त्यामध्ये मिक्सरच्याच भांड्याला विसळून पाणी घालायचं. चवीनुसार मीठ टाकून छानही मिक्स करायचं आहे. आता मिक्स झाल्यानंतर सगळ्यात शेवटी खायचा थोडंसं सोडा टाकायचा आणि मिक्स करायचं. सोडा टाकल्याबरोबर हलकं असं बॅटर बनवून तयार होते. तर बॅटर बनवायला काहीही वेळ लागत नाही. 1 मिनिटामध्ये हे बॅटर बनवून तयार होते. तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि तवा थोडासा गरम झाल्यानंतर त्यावर हे बॅटर अशा पद्धतीने टाकायचं आहे आणि हलकंसं फिरवायचं आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, म्हणजे मस्त अशी त्याला जाळी येईल. त्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आणि वरची सर्व सरफेस सुकल्यानंतर खालून छान थोडंसं लालसर झाल्यानंतर आपण हे अलगद असं काढून घ्यायचं आहे. तर खूपच मस्त झटपट जाळीदार असे अप्पम बनवून तयार होते. तर आता भाजीही तयार आहे आणि अप्पमही तयार आहे. तर आजचा बेत खूपच मस्त झालेला आहे. बनवायलाही सोपा आहे आणि सगळ्यांना आवडणाराही आहे. तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी जरूर कमेंट्स करून सांगा आणि आवडली तरच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. खूपच मस्त अशी भाजी झालेली आहे आणि अप्पमही खूप असे मऊसूत झालेले आहेत.